शरणू हंडे अपहरण प्रकरणातील 7 आरोपींची सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आरोपी अमित सुरवशे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून अमित सुरवशे हा लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचा दावा केला जातोय। तुझ्यावर आरोप आहे तू त्याचा अपहरण हत्या करण्याचा प्रयत्न केला। सगळं खुलासा करणार। जीवे मारण्याचा प्रयत्न होता तुझ्यावरती आरोप आहे। सगळं खोटे आरोप आहेत ते मी सगळं समोर बोललेले एकदा। तू ब्लेड वगैरे कशासाठी घेतलं होतं काय ब्लेडचा वगैरे वापर केला होता, साडी घेतली होती कशासाठी, कॉन्डम देखील होतं तुझ्याकडे। आपण पाहतो या ठिकाणी सर्व आरोपी आहेत। या ठिकाणी याला पोलिसांनी जे आहे ते वैद्यकीय चाचणी जी पोलिसांनी केलेली आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर या सर्व आरोपींना आता सोलापूरचं जे जिल्हा आणि सत्र न्यायालय तुरुंग आहे, जिल्हा तुरुंग आहे, या तुरुंगात आता पोलीस या सगळ्यांना आणि न्यायालय मेडिकलसाठी आणण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना पुन्हा जेलमध्ये जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। परत अमित सुरवशे याच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की सर्व आरोप कुठे आहेत त्यांनी पत्रकार या ठिकाणी हे माझे सर्व जी काही बाजू आहे ती मांडणार असल्याचं अमित सुरवशे यांनी स्पष्ट केलं। दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आता आणखी एक दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाकरेकरांना अनुभवायला मिळणार आहे। वागळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवा सेने पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने भव्य असे दहीहंडी उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आली। या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 1,51,000चे पारितोषिक मिळणार आहे, तर थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंद पथकांना देखील आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत। महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं आयोजन केलं आहे। या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील येणार आहेत। महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचं पालन केलं असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलंय। दादा ओके शनिवारी 16 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा करायचे आयोजित केलेले आहे। या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा करायचा यावेळी सर्वप्रथमच आपण आयोजित केलेला आहे। आणि एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान याच्या नेतृत्वाखाली आपण हा दहीहंडी उत्सव सर्वप्रथमच। वागळे इस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे। इकडे बऱ्याचशा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बरेच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब जावं लागत होतं। तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांच्या घराच्या जवळच मिळावा याकरता एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानने यावर्षी वागळे इस्टेट कामगार नाका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। किती संघ येणार आहेत? आतापर्यंत आपल्याकडे 150 संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे ऑनलाईन। तरुणांचा सहभाग कसा असणार आहे? तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे, कारण आकर्षक बक्षिसं यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार? सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू। यावर्षी एकनाथ भोईर फाउंडेशन दहीहंडी 2025 तर्फे तसेच शिवसेना
वाघळे विभाग क्रमांक 3 आणि युवा सेना यांच्यातर्फे दहीहंडीचे प्रथम वर्ष आयोजन करण्यात आलेले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि आनंदीगे साहेबांच्या संस्काराने प्रेरित अशा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या संकल्पनेचा आणि परंपरेचा व संस्कृतीचा गौरव करण्यासाठी माननीय एकनाथ भोईर साहेब यांच्या नेतृत्वात व विधानसभेचे सर्व कार्यकर्ते, युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि युवा सेनेचे लोकसभा उपाध्यक्ष माननीय यज्ञेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढील माहिती आपल्याला माननीय यज्ञेश भोईर साहेब देतील. या ठिकाणी मी प्रथम आपल्याला सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण आपण अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं आणि आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव, जो दहीहंडी दही काळा हा 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवला, ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ. त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे. परंतु आमच्या वागळे स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने, आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता, कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे, त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे आहे, पहिले जे कोणी 9 थर या इथे लावेल त्याला आम्ही 1,51,000 रुपये अशा आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत. त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना 21,000 रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे. 7 थर लावणाऱ्यांना आम्ही 11,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे. 6 थर लावणाऱ्यांना आम्ही 5,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे 5 थर लावणारे आहेत त्यांना आम्ही 3,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे. अशा प्रकारची विविध बक्षिसं, लाखो रुपयाची बक्षिसं, आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल की या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे, आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेली आहे, कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर 1-1, 2-2, 3-3 महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहोत. पैसे म्हणजे हा काही हे नाही आहे, परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या या एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर त्या सर्व जे आमचे आयोजक मंडळ आहेत, मग आमचं यज्ञेश आहे, आशिष आहे, अगदी आमचं शैलेश आहे, परेश चालके आमच्याबरोबर आहेत, अभिजित गायकवाड आहे आणि सर्व माझा व्यासपीठ, त्याचबरोबर मला ज्याने या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांचाही आभार व्यक्त करतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचं काय आयोजन केलंय का? सांस्कृतिक कार्यक्रम तर असणारच आहे, कारण दहीहंडी म्हटल्यानंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं साहजिकच आहे आणि तो असणार आहे. विविध कलाकार सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत, परंतु त्या कलाकारांची लिस्ट आता मी तुम्हाला या क्षणी देऊ शकत नाही, मी तुम्हाला ती नंतर देणार आहे. परंतु विविध कलाकार या ठिकाणी येतील आणि आपली कला दाखवतील, कारण हा खेळच सांस्कृतिक आहे, हा खेळच सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. टायमिंगचं एक स्वरूप का असणार? धार्मिकतेचं जपण्याचं काम या ठिकाणी होईल, कारण शेवट हिंदू धर्माचा हा उत्सव आहे, त्यामुळे दही काळा हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाला धार्मिकता त्याची जपली जाईल.
आपण आपल्याला बोलवलं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. खरं तर दहीहंडी उत्सव 7 समुद्रापलीकडे जर त्यांनी नेला असेल ते तुम्हाला माहिती आहेत का? आपल्या ठाण्याचे त्यांनी खरोखर दहीहंडी या ठाण्याच्या बाहेर म्हणजे 7 समुद्रापलीकडे त्या दहीहंडीचं नाव उर्वरित धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या ठाण्याचं नाव नेलं. आज आपण पाहतोय एकनाथ भोईर फाउंडेशन आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जे दहीहंडीची प्रथा अगदी तुम्हाला माहिती आहे, हा खेळ तुम्ही 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेला आहे. त्याची उंची ती खरी तर 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं त्याच्यात ठाण्याचं नाव अग्रगण्य आहे आणि ते गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांना आणि त्यांचा वारसा जपणारे आपले यशस्वी मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ भोईर फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामगार नाका या परिसरामध्ये विभाग क्रमांक 3 या वागळे एस्टेटमध्ये आपण ह्या दहीहंडीचा उत्सव साजरा करतोय. आनंद होतोय सांगताना खरं तर, कारण या परिसरामधल्या लोकांना एक चांगल्या प्रकारे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्यासाठी मिळावे आणि यासाठीच खरा हा अट्टास होता. म्हणून आमचं स्वराज्य मित्र मंडळ आणि एकनाथ भोईर फाउंडेशन यांनी आम्ही संयुक्त विद्यमाने ठरवलं की या ठिकाणी आमच्या या परिसरातील लोकांना दूर दूर जावं लागतं हे थरारक पाहण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी हा अट्टास होता सर्व कार्यकर्त्यांचा आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा नियमितपणे या अशा प्रकारचे कार्यक्रम असतात त्यांना पाठबळ असतो आणि त्यांचा भक्कम पाठबळामुळे आम्ही हे कार्यक्रम शक्य करू शकतो. त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमचे खासदार नरेश मस्के साहेब आहेत, राम रेपाळे आहेत, आमचे माझे खरं तर मार्गदर्शक देवीदास चालके साहेब हे सुद्धा नियमितपणे मला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच या वागळे स्टेटमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम करतो यशस्वीरित्या त्यांना शेवट पाठबळाशिवाय हे कार्यक्रम होत नसतात आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सर्व दहीहंडी उत्सवाच्या आणि सर्व दहीहंडीचे जे बाळगोपाळ आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रण करतोय की आपण या ठिकाणी यावं आणि हा आमच्या या परिसरामध्ये आम्ही जो उत्सव ठेवलेला आहे आपल्यासाठी हा दही काला ठेवलेला आहे त्यासाठी योग्य ती बक्षिसं सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यामुळे आपण या कार्यक्रमाला येऊन आणि भेट द्या एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या दहीहंडी उत्सवाचा हा आपण पाहतोय एक वेगळा हे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे आपण म्हणतोय या दहीहंडी उत्सवाचा जो उत्साह वाढवलेला आहे हा उत्साह अधिक आनंदकृत व्हावं आणि आज एकनाथ भोईर आणि हा पुढाकार घेतलेला आहे. हा पुढाकार त्याचे सर्व सहकारी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. काय बक्षीस आहे ते? बक्षीसचं स्वरूप असं ठेवलेलं आहे की पहिले 9 थर जो लावेल त्याला 1,51,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी देण्यात येईल. त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना गोविंदांना 21,000 रुपये और आकर्षक ट्रॉफी आहे. 7 थर लावणाऱ्यांना 11,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. 6 थर लावणाऱ्यांना 5,000 रुपये आणि मानद सन्मान चिन्ह आहे. तसेच 5 थर लावणाऱ्यांना गोविंदांना सुद्धा 3,000 रुपये आहे आणि विशेष करून महिलांसाठी सुद्धा आम्ही विशेष पारितोषिक देणार आहोत. जे महिलांचे गोविंदा पथक आहेत त्यांचा सुद्धा मान सन्मान व्यवस्थित केला जाईल. अगदी बक्षीस म्हणून नाही, पैसे म्हणून नाही, एक खेळ आहे आणि या ठिकाणी वागळे स्टेटमध्ये अशा प्रकारचे दहीहंडीचे उत्सव व्हावे म्हणूनच हा शिंदे साहेबांचा सुद्धा एक संकल्प होता आणि तो आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतोय. कोण मान्यवर वगैरे येणार आहे? आमचे सर्वात मोठे सेलिब्रिटी मानल्यानंतर आमचे एकनाथ शिंदे साहेब, कारण तेच आम्हाला मार्गदर्शक त्यांचाच पाठबळ हे आमच्याकडे असतोच आणि इतर आमचे जे मान्यवर हे आहेत ते तर येणारच आहेत परंतु सिने कलाकार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. मी त्यांची नावं आता या क्षणी आपल्याला सांगणार नाही पण अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येतील, त्यांची हजेरी लावतील एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतोय. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने CEIR पोर्टलच्या मदतीने चोरीस गेलेले तब्बल 20 महागडे मोबाईल शोधून काढत नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 4,50,000 असून हा मुद्देमाल बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच इतर जिल्ह्यातून हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी हा कारवाई केली। यामध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल असून त्यांची किंमत 16,000 ते 27,000 इतकी आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचा मोबाईल परत देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली। पोर्टलद्वारे बाहेरील राज्यातून इतर जिल्ह्यातून सुद्धा प्रॉपर्टीचे काही चोरीचे मोबाईल जे आहेत असे 20 महागाई माननीय एसपी साहेबांच्या हस्ते दिला। सदरची कामगिरी हे बाकीच काहीच नाही सर। सदरची कामगिरी ही दिली। नागरिकांची याला पण आंदोलन करावं, नागरिकांचे काही मनोगत होत आलेल्या नंबरवरून त्या लोकांशी संपर्क साधला असता व त्यांना सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला हजर करण्याकरता आवाहन केले असता त्यांनी सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत। तसेच काही मोबाईल हे बाहेरच्या राज्यातील लोकांकडे सुद्धा होते, त्यांना सुद्धा फोनद्वारे संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मोबाईल पोलीस स्टेशनला पाठवण्यावर सांगितले असता त्या लोकांनी सुद्धा कुरिअरने पोलीस स्टेशनला मोबाईल पाठवलेले आहेत। सदरचे मोबाईल हे पोलीस स्टेशनला जमा झाल्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रणजित पाटील साहेब यांच्या हस्ते लोकांना परत देण्यात आलेले आहेत। एकूण 4,50,000 रुपये किमतीचे 20 महागडे मोबाईल लोकांना परत दिलेले आहेत। त्याबाबत सदरचे मोबाईल हे लोकांनी सांगितले की त्यांना त्यांचे जवळच्या नातेवाईकांनी वाढदिवसानिमित्त किंवा काही लोकांनी EMI हे घेऊन ते मोबाईल खरेदी केले होते। सदरचे मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे व पोलिसांचे अभिनंदन सुद्धा केलेले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केलेले आहे। एक जण घ्या। ओके। सर काय कारवाई केली सर? CIR पोर्टलद्वारे जवाहरनगर पोलिसांनी बाहेरील राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून चोरीचे व प्रॉपर्टी मिसिंगमधील वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 4,50,000 रुपये किमतीचे 20 महागडे मोबाईल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। सदरचे मोबाईल हे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रणजित पाटील साहेब यांच्या हस्ते जे हरवलेल्या नागरिकांना परत देण्यात आलेले आहेत। सदरचे मोबाईल परत देतेवेळी तक्रारदारांनी सांगितले की त्यांना ते मोबाईल त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलेले होते, तसेच काही लोकांनी ते EMIद्वारे घेतलेले होते, तर त्यांना ते मोबाईल परत मिळाल्यानंतर खूप आनंद झाला। तसेच त्यांनी पोलिसांचे सुद्धा आभार मानलेले आहेत। मी जवाहरनगर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे मोबाईल हरवलेले मोबाईल तसेच चोरी गेलेल्या मोबाईलबाबत तात्काळ लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांचे मोबाईल घेणे आम्ही प्रभावीपणे कारवाई करून त्यांना ते मोबाईल परत देण्यास मदत होईल। किती मोबाईल आणि किती लाखाचे? एकूण 4,50,000 रुपये किमतीचे 20 महागडे मोबाईल आम्ही नागरिकांना परत दिलेले आहेत। त्यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केलेला आहे। सदरची उत्कृष्ट कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केलेले आहे। सर आरोपी किती अटक केले सदर गुन्ह्यामध्ये? नाही, आरोपी अटक नाही, जर मिसिंग झालेले मोबाईल आहेत ते कसे रिकव्हर केले? आम्ही CIR पोर्टलवर ते ट्रॅक होतात। त्यानंतर आम्ही ते नागरिकांना ज्यांच्याकडे मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही संपर्क साधून त्यांना विनंती करतो की ते मोबाईल मिसिंग झालेले आहेत किंवा चोरीचे आहेत, तुम्ही आणून आम्हाला परत द्या। आणि आम्ही त्यांना विश्वास देतो की तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही।
त्यामुळे ते आम्हाला उत्स्फूर्तपणे दुसऱ्या राज्यातून सुद्धा किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा कुरिअरद्वारे आम्हाला परत करत आहेत आणि ते आम्ही नागरिकांना त्यांचे असल्याचे देऊन त्यांचं समाधान व्यक्त करत आहेत दिल्यामुळे. कल्याण इथून 8 महिन्यापूर्वी 4 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या केल्याचं उघड झालं असून चिमुकलीची चुलत मावशी आणि काकानेच तिचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून कर्जत भिवपुरीमधील जंगलात फेकला होता. कल्याण कोळशेवाडी पोलिसांना अपर्णा काबरे आणि तिचा पती प्रथमेश काबरे यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली सदरची घटना आहे. एका 4 वर्ष मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता कोळशेवाडी पोलीस स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे. सदरची जी घटना आहे ती 2024मध्ये गुन्हा त्यामध्ये पोलीस स्टेशनला 982/24 किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पोलीस स्टेशनला कोळशेवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची 4 वर्षाची आहे ती तिच्या चुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या 7-8 महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता. नंतर पोलीस स्टेशनच्या तपास करत असताना तपास पथकाचे आपले सिनियर PI जे हेमंत गुरव आहेत यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता ह्या दोन्ही याच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी. त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या 8-9 महिन्यापासून ट्रेस होत नव्हतं. ते भिवपुरी, कर्जत, नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचे दिसून येत होतं. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत. त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती. नंतर त्यांच्या इंटरॉगेशनमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोने प्रथमेश कांबरी आणि अर्पणा कांबरी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिचं जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्यांनी याची विल्हेवाट लावली. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून 103 BNS 103 प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली. सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये 7 दिवसाची पोलीस रिमांड त्या ठिकाणी दिलेली आहे. सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये चोरीच्या केसमध्ये मागच्या 1 वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा सांभाळ कुणी करायचा तिच्या नातेवाईकांकडे कुणाकडे राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते चुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होती आणि नंतर ज्यावेळेस तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. अशा घटनेवरून तिच्या आत्या जी आहे ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची. त्यामुळे आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि हा तिच्या मागच्या 7 ते 8 महिन्यापासून त्या आता तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी 4 वर्षाची मुलगी आहे तिची हत्या करण्यात आल्याचा असा प्रकारचा आपला हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे. दोन्ही आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस रिमांडमध्ये आहेत. त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव आहे अर्पणा कांबरी. त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना 7 दिवस पोलीस रिमांड कोर्टाच्या ठिकाणी दिलेली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रिपरिप पावसाला सुरुवात झाली असून पूरसदृश्य परिस्थिती असलेल्या भागात शक्यतो जाणे टाळावे. आकाशात विजा चमकत असल्यास सुरक्षित स्थळी जावे. झाडाखाली थांबू नये. नदी नाल्यांच्या पुलावरून पुरांचं पाणी वाहत असल्यास दुचाकी 4 चाकी बैलगाडी नेणं टाळावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
पंढरपुरातील तरुणांना शिक्षणाचा मार्ग स्वीकारून चांगले नागरिक व्हा, गुन्हेगारी वृत्तीमध्ये अथवा गुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा थेट कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगळे यांनी दिली. जय हिंद. मी प्रशांत सुरेश दगळे, पंढरपूर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर. आज मी एका गंभीर विषयावरती आपणास सर्वांसोबत बोलत आहे. आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ, पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश. या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे, ना तुम्हाला सुरक्षितता आहे, आणि आहे तर फक्त पश्चाताप. त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इतर व्यक्तींना एक चेतावणी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये, गुंडगिरीमध्ये व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा. शिक्षण हाच असा एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान, ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते. पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळे माझी ही चेतावणी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानूनी कारवाई केली जाईल. धन्यवाद. बीड जिल्हा कारागृह परिसरात काही अज्ञात तरुणांनी गांजा असलेल्या रबरी बॉल फेकला होता आणि याच बॉलमधील गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये वाद देखील झालाय. हाच वाद सोडवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला धमकवण्यात आले होते. कारागृह कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले याचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणानंतर खोक्या भोसलेची संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. तर कारागृहात बॉल फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शोध पोलीस सध्या घेत आहे. दिनांक 10/8/2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास कारागृह बीड या ठिकाणी असलेले बलभीम किसनराव चिंचाने सुभेदार आहेत त्यांना जे न्यायाधीन बंदी आहेत श्याम बाळू उत्तमराव पवार, वसीम खान अफजल खान पठाण, यमराज धरमसिंग राठोड, सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजा सापडल्याचं त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं. त्यावरनं आम्ही एक महसूलचे अधिकारी, पोलीस आणि एक त्या ठिकाणी पंचनामा केला. पंचनामा करून दिनांक 10/8/2025 रोजी चिंचाने कारागृह सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि हा गांजा कोणी बाहेरून फेकला, काय झाला याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत. सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही स्वतः करत आहोत. आणि सदर गुन्ह्याचे जे काही संशयित आरोपी आहेत फेकणारे त्यांचाही आम्ही तपास या ठिकाणी करत आहोत.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये दमदार सुरुवात केली असून रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे. तर सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून येते. ग्रामीण भागामध्ये लावणी झालेल्या भात रोपांना मुबलक आणि समाधानकारक पाऊस असल्याकारणाने बळीराजा देखील सुकावला आहे. तर गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती, परंतु आता सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात देखील कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. श्रावण मास आणि त्यात पावसांच्या सरी बरसल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य देखील खुलून आले. रत्नागिरी पोलीस दलातर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथून या रॅलीला सुरुवात झाली तर मारुती मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा पोलीस मुख्यालयात परत असा तिचा मार्ग होता. या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नितीश बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, राखीव पोलीस निरीक्षक कुळसंगे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि 70 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन घोषणा देत निघालेल्या या रॅलीने उपस्थितांमध्ये देशभक्तीच्या भावना जागृत केल्या.
नवी मुंबईतील MPSC बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, तर शेंगा, बीट, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लावर अशा सर्वच भाज्यांचे दर कमी झालेत। किमतीमध्ये तब्बल 20% फरक पाहायला मिळतोय, तर पुढील काही दिवसांमध्ये अशाच किमती राहतील याचा व्यापाऱ्यावर देखील परिणाम होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पावसामुळे अनेक भाज्या फेकून द्याव्या लागत आहे असं देखील व्यापाऱ्याने सांगितलंय। शेंगा 100 रुपया 2.5 किलो, दूधी 80 रुपया 2.5 किलो, बीट 50 रुपया 2.5 किलो, बैगन 40 रुपया 2.5 किलो, गाजर 80 रुपया 2.5 किलो, ककड़ी 50 रुपया 2.5 किलो। रेट कम हुआ है कि बढ़ा? हाँ, रेट थोड़ा कम हुआ है। तो माल वगैरह कैसे आ रहा है? माल फ्लावर माल कैसा आ रहा है? माल बहुत अच्छा आ रहा है। कस्टमर है कम ज्यादा थोड़ा चलता रहता है। नाम हमारा फूलचंद राम सजीवन वाइस। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। काही दिवसापूर्वी KDMC आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, तर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले पाहिजे होते, मात्र तसे होताना दिसत नाहीये। आता भाजप पदाधिकारी संतोष होळकर यांनी KDMC आयुक्तांना आवाहन केले आहे की 500 मीटर खड्डे मुक्त रस्ते दाखवा आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त 10,000चं पारितोषिक घेऊन जा असेही ते म्हणाले। 15 दिवसापूर्वी महापालिका आयुक्त गोयल साहेब यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा दौरा केला होता। दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होते की लवकरच खड्डे बुजवले जातील, पण 15 दिवस होऊनही रस्ते बुजवले गेले नाहीत। त्यामुळे मी महापालिका आयुक्तांना असे आवाहन करत आहे की 500 मीटरचा खड्डेविरहित डांबराचा रस्ता दाखवा आणि 10,000 रुपये 15 ऑगस्टच्या निमित्ताने बक्षीस मिळवा असं मी त्यांना आवाहन दिलेलं आहे। पाहूयात आयुक्त ते आवाहन स्वीकारतात का। निवडणुकीतील मतचोरी प्रकरणातील दिल्लीतील संसद भवनात निवडणूक आयोग मोर्चा आयोजित केला होता। यावेळी पोलिसांनी मोर्चा न होऊ देता राहुल गांधी यांच्यासह सगळ्या खासदारांना अटक केली। याचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी, लोकराजा वकील संघटना आणि कोल्हापूर जिल्हा त्याचबरोबर शहर महिला काँग्रेसच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन आयोजित करण्यात आले होते। राजश्री शाहू महाराजांच्या समाधी स्थळ येथे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन कमिशन जवाब दो असे बॅनर हातात धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मतचोरीचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे होते, मात्र निवडणूक आयोगाऐवजी भाजप पक्षाकडून त्याचं उत्तर दिलं जातं, हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे हे आंदोलन वाढतच जाणार आहे असा इशारा आमदार जयवंत आसगावकर यांनी दिलाय। काय नेमके हे आंदोलन नाही, याच्यामध्ये मत चोरी जी झालेली आहे या संदर्भात काल संसद भवन ते निवडणूक आयोग या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता। तो मोर्चासुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी होऊ दिला नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांना जी अटक झाली सगळ्यांनाच, याचा निषेध करण्यासाठीच आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे। इथून पुढची कशी भूमिका असणार आहे? नाही, इथून पुढं हे जे मत चोरी प्रकरण आहे याचे त्या ठिकाणी पुरावे देखील दिलेले आहेत। आज जर बघितलं तर याबाबतचं उत्तर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे, परंतु ते निवडणूक आयोग न देता त्या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीनं याचं उत्तर दिलं जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन वाढतच जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, त्यावेळी अशा पद्धतीने कुठे शंका घेतली नाही आणि विधानसभेला जागा कमी मिळाल्यानंतर शंका घेण्यात एक चालू आहे। नाही, याच्यामध्ये साहेब जे कर्नाटकमधले पुरावे दिलेत, या पुराव्याबाबत त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं खुलासा केला पाहिजे की हे योग्य आहे का चुकीचं आहे। धन्यवाद।